की नक्की हा दत्तमाला मंत्र नक्की काय आहे आणि त्याचं अनुष्ठान कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे किंवा तुम्ही कशा पद्धतीने केलं हे थोडंसं सांगा. दत्तमाला मंत्र हा जर आपण दत्तोपनिषदमध्ये जर बघितलं याच्यात, तर तुम्हाला दत्तमाला मंत्राचं हा ब्रह्मा आणि विष्णूंमधला एक संवाद आहे. ठीक आहे. याच्यामध्ये दत्तमाला मंत्रामध्ये म्हणजे भरपूर बीजाक्षर आहेत आणि याच्यामध्ये दत्तात्रय महाराजांचं पूर्णपणे स्वरूप आहे, कम्प्लीट. ठीक आहे. आता याचे उच्चार जेव्हा होतात तेव्हा त्या फ्रिक्वेन्सीवरती जेव्हा उच्चार होतात, जसं अमचा उच्चार आहे, कोणी ओम म्हणतात, कोणी अम म्हणतात, अ उ म. अ उ म मध्ये 432 हर्टची फ्रिक्वेन्सी जनरेट होते आणि ती फ्रिक्वेन्सी अशी असते की तुमचे जे अणू आहेत प्रत्येक अणूवरती आदळतात, एकमेकाला आदळतात आणि तुमच्या आजूबाजूला ती ऊर्जा तयार करतात. म्हणजे बीजाक्षरांची सुद्धा ऊर्जा तुमच्या आजूबाजूला ती तयार होणार. ओम आहे, आम आहे, ब्रेम आहे, क्रोम आहे, ग्लोम आहे, हे सगळे बीजाक्षर देवी देवतांचे आहेत. हे तुमचे एकत्रित पद्धतीने ती माला मंत्र आहे, म्हणजे त्याने माला आहे. 12,000 वेळा जेव्हा कोणी करतात त्याचं अनुष्ठान 21 दिवसांमध्ये किंवा कोणी 45 डेजचं अनुष्ठान करतात, त्याच्यामध्ये हा 12,000 वेळा केल्यानंतर हा मंत्र सिद्ध होतो असं म्हणतात.